नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. तब्बल 3.25 तास ही बैठक चालली आणि 3.25 तास बैठक चालल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील असं सांगितलं जात होतं, पण मुख्यमंत्री पत्रकारांशी न बोलताच निघून गेलेत. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार नाहीत हे आता स्पष्टपणे समोर आलंय. स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग आली आहे, पण तरी देखील एमपीएससी आयोगावरच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या कधी भरल्या जाणार? 2 वर्षापासून या जागा भरल्या गेलेल्या नाहीयेत आणि याच्याबद्दलचा तीव्र संताप सध्या व्यक्त केला जातोय. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सागर, 3.25 तासांचं मंथन राज्य सरकारचं, पण या मंथनाच्या नंतर सुद्धा मुख्यमंत्री बोलत नाहीत. काय नेमकं घडलं या मंथनामध्ये? काही माहिती आतली मिळू शकली आहे का? 7 विधेयक सभागृहामध्ये 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात येणार आहेत. त्याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात जी काही सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार कदाचित निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तरी देखील रात्री 10:30च्या आसपास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा होणार असल्याची माहिती समजत आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. पण तुर्तास तरी जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. तशा स्वरूपाचे संकेत देखील कॅबिनेट बैठकीमध्ये देण्यात आल्याचं समजतंय. आता मुद्दा येतोय तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची जी घटना घडली एमपीएससी परीक्षेच्या संदर्भामधील एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या, याचे देखील पडसाद आजच्या बैठकीमध्ये उमटले. अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी यावरनं मुद्दा उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं आहे की एक समिती गठीत केली जाईल जी या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी केली जाईल, अभ्यास करेल आणि ते सांगेल की कशा स्वरूपामध्ये आता विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत आणि ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्याबाबत. कारण की यातल्या काही मोजक्याच जागांवर मुद्दा उपस्थित आहे की आरक्षणामुळे इतर परीक्षांच्या विद्यार्थ्यांना फटका बसतोय, तो बसला जाऊ नये यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत अशी काही मतं कॅबिनेटमधले मंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहिती उपलब्ध होते आहे विलास. पण कुठे ना कुठेतरी एका विद्यार्थ्याचा जीव जावा लागतो आणि त्यानंतर राज्य सरकारला आठवण येते या सगळ्या गोष्टींची. या यंत्रणेमध्ये त्रुटी आहेत, परीक्षा घेतल्या जात नाही, यात वेगवेगळी कारणं त्याला दिली जात आहेत सरकारकडनं. यानंतर आज या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये की पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री हे संवाद साधतात. पण आज मात्र तब्बल 3.5 तासापेक्षा जास्त वेळ कॅबिनेट बैठक झाली, पण त्याच्यानंतरनं प्रसारमाध्यमांशी एकही मंत्री बोलला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप जो केला होता की सरकार विरोधकांना तर सामोरं जातच नाहीये पण प्रसारमाध्यमांना सुद्धा जात नाही, ही वस्तुस्थिती आज स्पष्ट झाली परत एकदा. कारण की पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांच्या सामोरं जायचं काम मुख्यमंत्र्यांनी करणं हे अपेक्षित होतं. मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मात्र वारंवार सांगण्यात होतं की अजून स्पष्ट नाही आहे. आत्ता कॅबिनेट बैठक संपलेली आहे, पण प्रसारमाध्यमांसमोर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री कोणीही बोलायला आलेलं नाही आहे. त्यांनी कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता गेलेले आहेत. विलास. सागर, अध्यक्षपदाबद्दलचं काही नाव कळू शकलेलं आहे? त्याच्याबद्दल काही एकमत झालेलं आहे? विलास, जी आत्ता माहिती मिळते त्यानुसार जे काही आमदारांचे रिपोर्ट्स आणि याची माहिती आता सगळे बैठकीनंतरनं घेतली जाईल. कारण की अनेक आमदारांचे रिपोर्ट्स सायंकाळपर्यंत आले नव्हते. आता प्रतोदांच्या माध्यमातून 3 पक्षांच्या प्रमुख जे प्रतोद आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्याकडून ही माहिती उपलब्ध केली जाणार आहे. आणि रात्री 10:30च्या आसपास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष एनसीपीचे जयंत पाटील यांच्या दूरध्वनीवरून संवाद होईल आणि त्यानंतरनं रात्री निर्णय घेतला जाईल. जी माहिती आता मिळते त्यानुसार उद्या सकाळी 10 वाजता काँग्रेसचे विधिमंडळामध्ये आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे
अर्थात काँग्रेसची जी आग्रही मागणी होती की केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सरकारने नवीन कायदा करावा, या संदर्भामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि विधिमंडळाच्या 2 दिवसाच्या अधिवेशनात देखील तशा स्वरूपाचा ठराव मंजूर केला जाईल बहुमताने, असंही सांगण्यात आलेलं आहे. पण विधानसभा अध्यक्षाच्या बाबत निवडणुकीत कॅबिनेटमधून जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार बहुतेक मंत्र्यांचा कौल आणि मुख्यमंत्र्यांचा कौल निवडणूक न घेण्याचा होता. याबाबत रात्री उशिरा आज अंतिम निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जरी असलं तरी जवळपास निवडणूक होण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. बरं, शक्यता कमी आहे खूप की ही निवडणूक होईल, याचा अर्थ ती टाळली जाते जवळपास. पण जर ही निवडणूक घेण्याचा निर्णय झाला आणि काही आमदार पॉझिटिव्ह आले तर त्यांना ऑनलाईन मतदान करण्याचा काही ऑप्शन आहे, त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो? वास्तविकतेत यापूर्वी देखील कोरोनाच्या कार्यकाळात शिवसेनेचे नीलम गोरे उपसभापती पदाची निवडणूक झाली होती. त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांनी प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात आवाज उठवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की भाजपाचे तत्कालीन काही आमदार हे अनुपस्थित आहेत, त्यांना मतदान करता येणार नाहीये, त्यामुळे तात्काळ निवडणूक घेतली जाऊ नये. पण सत्ताधारी पक्षाच्या वतीने नीलम गोरे यांच्यासाठी उपसभापती पदाची निवडणूक लावली आणि ती निवडणूक करण्यात सुद्धा आली होती. नेमका हाच मुद्दा आता परत एकदा भाजप आणि विरोधकांकडून उचलला जातोय की आता सुद्धा कोरोनाची परिस्थिती आहे, मग मुख्यमंत्री एका बाजूला कोरोनाचं सांगतात उदाहरण, मग त्यावेळेस निवडणूक का घेतली गेली आणि आता निवडणूक का घेतली जात नाही? कारण की महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं की कुठे ना कुठेतरी मतदानाचा जो आमदारांचा कोटा आहे महाविकास आघाडीचा तो फुटण्याची शक्यता आहे आणि सरकारच्या विरोधात नाराजी आहे अशी शक्यता. सागर, मी तुम्हाला थांबवतोय. आता आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, राज्य सरकार अगदी म्हणजे उद्या अधिवेशन होणार आहे त्याच्या आधी आता 3.25 तासांपर्यंतचं मंथन झालं. त्या मंथनानंतर सुद्धा रात्रीचे 9 वाजलेत तरी सुद्धा उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याच्याबद्दल ठामपणे काही सांगितलं जात नाही. एक दुसरं, मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधलेला नाही, ते तसेच निघून गेलेले आहेत. काय चित्र दिसते तुम्हाला एकूण? आपण बघाल, पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेलं, भांबवलेलं सरकार पुन्हा एकदा बघायला मिळालं. आता तिन्ही पक्षाची एकजूट आहे म्हणता, मेजॉरिटी आहे म्हणता आणि तुमच्याच एका सहकारी पक्षाला अध्यक्षाचं पद जाणार आहे आणि त्यावरही तुम्ही निर्णय जर घेऊ शकत नसाल तर एकतर आपण त्या ठिकाणी या गोष्टीला सामोरं जायची तयारी नाही, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये नाही. एक दुसरं, मगाशीच आमची बैठक ज्या वेळेला भाजप आणि आमच्या मित्र पक्षाची झाली त्याच वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की हे एकतर आमची मुस्कटदाबी करतायत, महाराष्ट्रातले प्रश्नांचं पडलेलं नाहीये आणि लोकशाहीला टाळं लावतायत. लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आपले पत्रकार पण आहात, मीडिया आहे आणि मीडियाशी तुम्ही का बोलत नाही? का मीडियाला सामोरं जात नाही? का तर आज जनतेचे प्रश्न महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मीडिया प्रश्न विचारेल, कॅबिनेटमध्ये काय केलं ते विचारेल, अध्यक्षपदाचं काय ते विचारेल. म्हणजे प्रश्नांना पण मीडियाच्या सामोरं जायचं नाही. मला वाटतं एवढं पळपुटं सरकार माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बघितलं नाही. प्रश्न तर येतात, समस्या येतात, संकट येतात, गुंतागुंतीचे विषय असू शकतात. म्हणून सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं पळ काढायचा. म्हणजे एक तर 2 दिवसाचं अधिवेशन, 2 दिवसात काय महाराष्ट्रातले प्रश्न सुटणार आपण त्यातनं पळ काढतोय. विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी जे अधिकार आहेत त्या अधिकारांवर त्या ठिकाणी गदा आणतोय. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी काय बोलायचं बाबा, सगळी आयुधं व्यपगत करायची, काय बोलायचं हे तेच ठरवणार. आणि आता तर भयानक आहे की मीडियाला त्या ठिकाणी येऊन ब्रीफिंग करणं, जे राज्याच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. उद्या अधिवेशन आहे, त्याच्यामुळं कॅबिनेटला काय निर्णय झाले, अधिवेशनाच्या संदर्भात काय भूमिका आहे, या गोष्टी राज्यातील जनता आज कान लावून या ठिकाणी पाहिली होती. परंतु तुम्ही मीडियाशीही बोलणार नसाल, संवाद करणार नसाल तर मला वाटतं हे बेफिकिरीचं लक्षण आहे आणि आणीबाणी सदृश्य या सगळ्या कृती आहेत असं मला वाटतं. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी ही सविस्तरपणे बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तेव्हा राज्य सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल 3.25 तास
ही बैठक चालली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय, पण अजूनही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल एकमत झालेलं नाही किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाही असं कळतंय। दरम्यान 2 दिवसांच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांच्या यादीवर आपण एक नजर टाकूया। हे प्रस्तावित विधेयक आणि अध्यादेश कुठले आहेत? सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2021, महाराष्ट्र परिचारिका सुधारणा विधेयक, वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक, शक्ती फौजदारी कायदा, झाडाचं संरक्षण आणि जतन सुधारणा विधेयक, मुलकी पाटील पद रद्द करणं हे विधेयक सुद्धा, सहकारी संस्था विधेयक 2021। तर सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला। यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। अधिवेशन कमी करण्याचा सरकारचा हा रेकॉर्ड झालाय अशी टीका फडणवीसांनी केली आहे। तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरच्या निर्णयांच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल टीका केलेली आहे। तसंच शिवसेना आमचा शत्रू नाही, आमच्यात केवळ वैचारिक मतभेद असल्याचं सांगत त्यांनी शिवसेनेच्या बद्दलची एक वेगळी भूमिका मांडल्यानं चर्चांना एकच उधाण आलंय। पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडीवर कसा निशाणा साधलाय जाणून घेतलं। शत्रुत्व नव्हतंच ना, कधी शत्रू थोडी आहोत आम्ही। आमचे वैचारिक मतभेद झाले कारण आमचा हात सोडून आमच्यासोबत निवडून आलेले आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले। त्याच्यामुळे मतभेद उभे झाले ना। ते काही धुऱ्याचा वाद थोडी आहे की म्हणजे सुधीर भाऊचा धुरा काही उद्धवजीच्या धुऱ्याला लागून आहे आणि त्यांनी यांच्या धुऱ्यावर काही अतिक्रमण केलं असं नाही आहे। त्याच्यामुळे हा काही आमचा धुऱ्याचा वाद नाही आहे किंवा आमचं कुठलंही शत्रुत्व नाही आहे, पण वैचारिक मतभेद आहेतच। आत्तापर्यंत एकूण 7 अधिवेशनं या सरकारमध्ये झाली आणि या 7 अधिवेशनाचा कालावधी 36 दिवस आहे। उद्याचं 8वं अधिवेशन धरल्यानंतर एकूण कालावधी 38 दिवस एवढा होईल। म्हणजे सरासरी 5 दिवस देखील या सरकारच्या कार्यकाळामध्ये अधिवेशन चाललेलं नाही। कोविडच्या काळामध्ये झालेली जी अधिवेशनं आहेत त्याचा एकूण जर दिवस आपण बघितले तर ते 14 आहेत। 14 दिवस हे 2 दिवस पकडून कोविडच्या काळातली अधिवेशनं या सरकारने घेतली आहेत। त्याचवेळी जर संसदेचा आपण विचार केला तर कोविड काळामध्ये संसदेची अधिवेशनं एकूण 70 दिवस चालली आहेत। राज्य सरकारने अधिवेशनापासून पळ काढलेला आहे। हे सरकार अधिवेशन फेस करू शकत नाही। ज्या प्रकारे वसुलीचे प्रकरण या सरकारमध्ये बाहेर येत आहेत, ज्या प्रकारची वेगवेगळी प्रकरणं आता येऊ घातली आहेत, यामुळे अधिवेशनच फेस करायचं नाही असा सरकारचा प्रयत्न दिसतोय। पण आम्ही सरकारचा चेहरा उघडा पडल्याशिवाय राहणार नाही। माननीय उच्च न्यायालयाचा आदेश हा आल्यानंतर जर चौकशा होत असतील तर उद्या तुम्ही असं म्हणाल की उच्च न्यायालय देखील दबाव आणताय। विरोधी पक्षाचं काम काय आहे? एखादा घोटाळा बाहेर आला, एखादा आरोप झाला, एखादं पत्र बाहेर आलं तर त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणं हा विरोधी पक्षाचं काम आहे, तो आमचा अधिकार आहे। आणि आमच्या अध्यक्षांनी जे पत्र पाठवलं आहे ते हेच पत्र पाठवलेलं आहे की अशा प्रकारे इतके गंभीर आरोप होत असतील तर या आरोपांची चौकशी झाली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल इन्क्वायरी म्हटली आहे आणि ही इम्पेरिकल इन्क्वायरी थ्रू बॅकवर्ड क्लास कमिशन म्हटलेली आहे। हा बॅकवर्ड क्लास कमिशननेच करायचा विषय आहे, म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचा। हे कधी म्हटलेलं आहे? 13/12/2019ला
ते आत्ता जे करतात ते जर तेव्हा केलं असतं तर 50% आतलं ओबीसीचं आरक्षण गेलंच नसतं. पण अजूनही यांची इकोसिस्टीम जी आहे ती इकोसिस्टीम मात्र रोज सांगते मोदीजींनी डेटा नाही दिला, मोदीजींनी डेटा नाही दिला. मोदीजींच्या डेटाचा संबंध नाही. इम्पेरिकल डेटा हा इम्पेरिकल इन्क्वायरीच्या अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा. आणि या सगळ्या राजकीय घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये, तेव्हा घराच्या बाहेर पडताना मास्क वापरणं आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अतिशय गरजेचं आहे. तिसरी लाट रोखणं यामुळे शक्य होणार आहे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी आहे. वीकेंड लॉकडाऊनमध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा कार्यक्रम आयोजित कोणी केला तर खासदारांनी. एवढंच नाही, रात्री उशिरापर्यंत हा कव्वालीचा कार्यक्रम रंगला आणि खासदार इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपस्थितांच्या चेहऱ्यावर यावेळी मास्क नव्हता. शिवाय कव्वालीच्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी सुद्धा झाली. दौलताबाद रस्त्यावरच्या रिसॉर्टमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात कोरोना नियमांचं साफ उल्लंघन करण्यात आलेलं होतं आणि खासदारांचा हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतोय सोशल मीडियावरती. यावेळी खासदारांवरती पैसे सुद्धा उधळले गेले आणि हा व्हिडिओ आता समोर आलाय. इम्तियाज जलील यांनी जे कृत्य काल केलेलं आहे हे निषेधार्ह आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रश्न विचारू इच्छितो की आता तुम्ही काय करणार? आता तुम्ही इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करणार का? अशा पद्धतीने कार्यक्रम करून एक वेगळ्या पद्धतीची प्रथा हे शहरामध्ये लागू करू इच्छित आहेत. आज कोविडचा एवढा मोठा प्रसंग या शहरावरती आलेला आहे आणि इथे इम्तियाज जलील हे सर्व कोरोनांचे नियम पायदळीत उडवून अशा पद्धतीने जर कार्यक्रम करत असतील तर इम्तियाज जलील यांचा मी इथे निषेध करतो. त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुमच्यात हिंमत आहे का? यानंतर भिवंडीतून एक धक्कादायक बातमी आहे. खरं तर ही बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की भिवंडीत नेमकं चाललंय काय. या दोन बातम्या. 2 दिवसांपूर्वी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याची बातमी तुम्ही पाहिली असेल. आता अवैध वीज कनेक्शनच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पॉवरच्या सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जमावानं बेदम मारहाण केली आणि यात त्यांची हत्या झाली आहे. शनिवारी काटई खाडीपार इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात कंपाऊंड इथं वीज चोरी तसंच थकीत वीज बिल मीटर संदर्भात कारवाई करण्यासाठी टोरंट पॉवरचे कर्मचारी गेले. स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला. पवारांनी जमावाला रोखण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न केला खरा, पण जमावानं त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिवसभरातल्या या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.